हे पहा, भेंडी बाजारातचे मुस्लिम्स, तिकडचे मुस्लिम्स काय म्हणतात उद्धव ठाकरेला, आदित्य ठाकरेला आणि राज ठाकरेला. हे पहा, ऐका तुम्ही ऐका, नंतर मला सांगा. ऐका तुम्ही. इसके बाप की ताकत नहीं है कि मराठी बोल के दिखा देंगे. हाँ, नहीं बोल के दिखा सकता है किसी टोपी वाले से. अभी वो थप्पड़ भिंडी बिहार पे आके मार के बताए तो उनको पता चलेगा कि थप्पड़ किसको बोलते हैं. अपने इलाके में तो कुत्ता भी शेर बनता है. चाहे कितना भी मराठी पे ये लोग जोर कर ले हुए, जितना भी उछल ले हुए, थोड़े दिन का मुद्दा है, उछल के फिर ये फुगे की तरह फूस हवा निकलेगी और शांत बैठ जाएगी. ये वही मराठी समझ लो भिंडी बिहार इलाके में आ गया और हम लाफा मार के बोले कि अब तू उर्दू बोल तो बोल पाएगा. अभी जैसे कि सुनने में आ रहा है कि उद्धव ठाकरे, राज ठाकरे ये दोनों मिल जाएंगे, तो मेरे को नहीं लगता है कि उद्धव ठाकरे को भी एक सीट आएगी. हिंदी भाषा है हमारी, हिंदी ही बोलेंगे और दूसरी को भाषा नहीं. हम मुसलमान होने के बाद भी हिंदी बात करते हैं. कोई मुस्लिम भाषा हमारी, अरबी भाषा हम अरबी तो नहीं बोलते. हिंदुस्तान में रहने के बाद में आज हिंदी बोलते हैं ना हम. तो किसी की ताकत नहीं है कि आन के यहाँ पे हमसे आन के मराठी बोलवाए. समझे? ऐकलत का? आता मी काय बोलतो, उद्धव ठाकरे, शिवसेनेचे लोक, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे, मनसे, मला माझी तुमच्यापेक्षा एवढीच उम्मीद आहे, भेंडी बाजारमध्ये जा तुम्ही आणि तिथे मराठीला पुश करा ना. तिथं चॅलेंज करतात ना तुम्हाला. मुस्लिम्स भेंडी बाजारचे तुम्हाला चॅलेंज करत आहेत, या आमच्याकडे येऊन मराठी भाषेला पुश करून दाखवा. तुम्हाला जायला पाहिजे आणि पुश करायला पाहिजे. आणि तिथे करू शकत नाही तर हिंदू बंधू बांधवांवर हात उचलायचं नाही, फक्त एवढ्यावर की ते मराठी बोलतात. अरे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे तुम्ही मुलं आहात, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. एवढे मोठे बाळासाहेब ठाकरे, त्यांचे आंदोलन मुस्लिम बस्तीमध्ये जाऊन व्हायचे. तुमच्यासारखं नाही की बेचारा गरीब भैयाला तुम्ही हाणतात, मारतात, गुजराती माणसाला तुम्ही कानाखाली वाजवतात. ते मराठीचं पुश नाहीये. मराठीला पुश करायचं असेल तर भेंडी बाजारमध्ये जा, तिथे तुम्हाला सगळ्यांना सांगा हे मराठी बोल, तेव्हाच मी मानणार. आणि हिंदी भाषेला मराठी आणि मराठी भाषेला हिंदी रिप्लेस करू शकत नाही. मराठी भाषा माझ्या पर हृदयाजवळच आहे, हिंदी पण आहे. पण ते हे हिपोक्रेसी आहे ना, दोघलापण, हे जायला पाहिजे. शिवसेनेच्या आणि उद्धव राज आणि आदित्यचे दोघलापण खलास करा. मराठीला सगळ्यांना बोलायला सांगा. मुंबईची डेमोग्राफी बदलली, भाजपाला फरक पडत नाही, तुम्हाला फरक पडत नाही, एकनाथ शिंदेला फरक पडत नाही. पूर्ण मुंबईची डेमोग्राफी बदलली आहे, कळलं का तुम्हाला? हिंदूच नाही आहेत मुंबईमध्ये आता, फक्त मुस्लिम आहेत. जा त्यांना सांगा मराठी बोलायला.